शांत करायचं. भविष्य बघणार, भविष्य बघणार, खरे सांगून देणार, भविष्य बघणार, भविष्य बघणार. महाराज देऊगावचा जोशी आहे, दुपारपत मासा धरून दुपारून भविष्य सांगणारा जोशी आहे. जोशी नाही, देऊगावचा जोशी आहे, भविष्य तुमचं खरं सांगणार. नाव काय म्हटलं? भरत. तुम्ही जरा पुढे काय नाही हो काय ना हा चला पण हो काय ना चला पण हो 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 चला पण भरत महाराज पब्लिक देखता खोटं बोलायचं नाही. खरं असलं तर खरं असलं तर खरं बोलायचं, खोटं असलं तर खरं बोलायचं. अहो देऊगावचा दोषी आहे, भविष्य तुमचं खरं सांगणार. नाव काय म्हटलं? तहान लागलं तुम्हाला पाणी पिवं असं वाटतं, बरोबर आहे? भूक लागला तुम्हाला जेवावं असं वाटतं, बरोबर आहे? संडासला बसल्या पुन्हा सांगते का, बरोबर आहे? एक सांगतो मनाची पाटील बारुडा नीट ऐका बरं का. बारुडा आळंदी पंढरी वारीमध्ये पास झालेले काही लोक म्हणले, मला आलं कीच कळालं, म्हणले हो नवीन माय बापांनो हे नवीन नसतं, नारदाची गादी असती. काही बी आबादला जर बारुड म्हणलं तर त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे जे बारूड आळंदी पंढरी मध्ये पास झालेले आहेत माऊलीच्या सोहळ्यामध्ये, तेच बारूड कुठे म्हणतो. एक बारूड 100 वेळेस म्हणलं तर पण ते पुण्य प्राप्त. मनोजी पाटील देगावता, मनोजी पाटील देगावता, विश्वास करू नका त्याचा, घात करील माझा गळा पाडील फाशी. आलो रायाचा उन्हाने लोक त्रासून गेले. महाराजांचं बरोबर आहे. अहो आभाळ आला की पाऊस येईल. काय झालं हे सांगा, काय झालं? काय झालं म्हणजे? म्हैस चुकली म्हणतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. ह्यांची म्हैस चुकली. अहो म्हशीच्या गळ्यात लोढणं होतं आणि त्या लोढण्याच्या वळाने जा, म्हैस तुम्हाला सापडेल. भारत महाराज हा डबा पाहू जरा. तुमचा पोरगा झोपीमध्ये दात खातोय. घेऊ का पोरगा करून देऊ का? द्या म्हणलं तर एक 5 वस्तू आणावं लागतं. आणताल का? एक आबाळाचा तुकडा, आबाळाच्या तुकड्यावर अर्धा लिटर मुंगीचं दूध ओतायचं, त्याच्यावर 2 घोड्याची शिंग ठेवायची, समप्रमाणात वाटायची, समप्रमाणात वाटायची. त्याच्यात 3 गोळ्या बनवायच्या. रात्री 8च्या नंतर 1 गोळी द्यायची, रात्री 12च्या नंतर 1 गोळी द्यायची आणि झोपीतून उठायच्या. दात खायचं बंद. भारत महाराज बरं तुम्हाला 2 बायका आहेत, बरोबर आहे का? तुम्हाला वाटलं असं हे भविष्य जुसी जरा डुप्लिकेट दिसतोय. किती बायका आहेत ह्यांना? 2 आहेत का? एक हा ऐका, नीट ऐका. घाबरत म्हणतो हाय ती पळून जाईल. बिहायला बेकडे हे तर बारूड ऐकायचंय तुम्हाला. बारूड नीट ऐका. अहो तुमची घरी आहे ती एक बायको आणि नाथ मला सांगतात शरीरातली वासना बायको कुठं सोडायची. नाथ मला सांगतात वासना बायको शेजारी ना झगडा लावी दारू ना.
मित्रांनो सद्गुरू श्री फेरा चुकवा 84 आलो रायाचा